आजपासून जे काय केलं सगळं चांगल्या मनानंच केलं बघ. आयुष्याच्या एका निर्भर वाटेवर वाट चुकला, पोलिसाची नोकरी गेली, त्याला जेलची हवा खायला लागली आणि सगळ्यात वाईट झालं म्हणजे त्याचा संसार मोडला. राणा अंजली मध्ये काय झाले तुम्हाला माहितीच आहे. त्या दोघांनी पण गैरसमज करून घ्यायला नको पाहिजे होता बघ, समजून घ्यायला पाहिजे होत. वर संसाराची दोन टोक दोन्ही बाजूला वेगवेगळी, गैरसमज वाढत गेला आणि दोघांच्यात कडवटपणा वाढला. दोघांची पण अंजली येऊन असतात नाही तुझा यो तोरायचा चालला नसा हे लक्षात ठेव. तिरुपती, तुला कितींदा सांगितलंय अंजलीचं नाव या घरात परत घ्यायचं नाही म्हणून. तिनं माझ्या रानाला दगा दिलाय. तिला आणि तिच्या नावाला या घरात जागा नाही. घरातच काय, ह्या गावात बी जागा नाही. छत्री का तरतरायला लागली तुझी यार? ते नाही सरपंच, फुकटाचे पाय बारी गावलाय की. अरे छत्री का अशी हाला लागल्या? नीट जा. मी बी रानाचीच वाट बघायला लागले. राणा आला की नाही मी त्याला सांगणार आहे, अरे बाबा मी सुधारलोय, तरी पण तुम्ही सगळे मिळून जो माझ्यावर अत्याचार करायला लागलाय की नाही, त्या अत्याचाराला मी वाचा फोडणार आहे, लक्षात ठेवा. अरे बाबा मी होतो, मी माफीचा साक्षीदार झालो म्हणून राणा सुटला, हे जरा ध्यानात ठेवा. ते ध्यानात ठेवणं तुला गावात ठेवलाय. हा, आणि ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला बी तुला लावलंय. हा, 1.5 वर्ष बिनपगारी काम करायचं ही अट आहे. राणा भाऊजी आलं काय? हा? कुठे आहेत राणा भाऊजी? आरती तर वापस तयार आहे. कुठे आहेत कुठे राणा भाऊजी? ते बरकत गेले ना, बरकतला घेऊन येतील राणाला. जेवढे अव त्यांचीच तक्रार करणार आहे मी. सगळं तेव्हा नसतं ड्युटी 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 ड्युटी. अहो भाऊजी आता यासनी सुट्टी मिळून दे म्हणून काल म्हसोबाला जाऊन नवस केला. खरं उपयोग झिरो. राणा भाऊजी आले ना, त्यासनीच सांगते, म्हणजे बघा कसं माझं धन्याचा कानच पिरगळत्यात ते. कुठं आहेत राणा भाऊजी? या आता लवकर. अरे काय बैला ऐसा का सोंगा ऐसा? तुम्हाला असं करणार नाही, तुम्हाला तर चापकान फोडून काढतो. कोण आहे रे? राणा दा. राणा नाही म्हणल्यावर गावातले नियम बदलले वाटतं. अहो दादा, अहो या मुक्या जनावरांमुळं आपल्या मनाची मशागत होती, आपलं पोट भरतं आणि त्यांच्यावरच चाबूक उगाडतंय. वय नाही राणा दा, तास झालं इथंच आहे. गाड्या अडकल्या कशी काढायची तेच कळणं झालं. या लय वैतागून गेलो बघा मी आता. राणा आलाय ना व, आता अडचणीसनी घाबरायचं नाही, भिडायचं. जावा पुढं. राणा, अरे बरकत. अरे आलास तू. अरे काय रे मर्दा, जेल चांगलंच मानवली की तुला. चांगला असा पहिल्यासारखा तरणा बांधी चालायस की. अरे म्हणजे आधी काय म्हातार होतो का काय मी? अरे तसं ना बरं. अरे म्हणजे तू लगीन झालेला एका पोरगीचा बाप असं काय वाटणच झालायस बघ. अरे गलती झाली बाबा, गलती झाली. परत ते लग्नाचा विषय काढत नाही मी. हे बघ, तुला बी बायको मानवलं नाही, मला बी बायको मानलं नाही. आपण तो परत बायकाचा विषय काढायच बघ. हा काय बरं आहे. राणा एक गोष्ट सांगायची, म्हणजे त्या दिवशी तुझा एन्काउंटर होत होता बघ, त्या दिवशी मीच म्हणलेलं की राणाला पळवून पळवून मारायचं म्हणून. सचा थांब थांब जरा, अरे ऐकून घे. मी जर असं म्हणलं नसतं तर राणाला पळून जायची संधी मिळाली असती काय, सांग मला. असं आहे रे ते, सांग राणा, खरं आहे की नाही आहे? होय खरंय, उठ. आणि राणा या टायमाला मी मामा मोरे दिली, आणि राणा मागच्या टायमाला सर्किट ताडीच्या वेळेला मी काकाकडे दिलती आणि तुला मदत केली. बरोबर आहे ना? खरा नाहीये? पप्प्या समजा खरंय, तू उठशील काय? अरे समजे खोळंबलेत, उठ. ए पप्प्या, गावच्या
हे काय तालमीला टाळ का? अरे राणादा, तू गेल्यापासून बरं नाही म्हणून वस्तात पाहुण्याच्या गावाला गेल्यात, ते आजवर नाही आलं. तू गेल्यापासून तालीमच बंद पडल्या बघ. लोकांनी दगडमाती उकरून उकरून नेली, रिपेरीच्या पलीकडे गेली आहे तालीम सगळी. राणादा, मला काय वाटत नाही आता गावात पैलवान तयार होतील असं. असं कसं होणार नाही? राणा असताना तालीम बंद पडू देणार नाही. तालीम सुरू राहणार म्हणजे राहणार. आता राणा परत आलाय ना व, तेव्हा अडचणीच नाही, घाबरायचं नाही, भिडायचं. दौलतवाडीची तालीम पुण्यांदा सुरू होणार. तर सरपंच म्हणून मी जाहीर करतो, आपल्या दौलतवाडीच्या तालमीच्या वस्तात आपला सगळ्यांचा आवडता राणा दादा. दोस्त आहे आपला दोस्त. अहो पर एक अडचण आहे. काय? अरे तालीम कुठं आहे आणि तालमीसाठी जागा कुठं आहे? होय राणा, ही तालीम तर लई मोडकळी झाली की. राणाचा मळा कशाला आहे? तालमीसाठी आजपासून माझ्या मळ्याची जागा, ती बी आजच्या आज. राणाच्या दोस्तावर हात उचलायची हिंमत झालीच कशी? मी आज जाऊन बघतो कोण येते. अरे राणा जाऊ दे की सोड. नाही जाऊ दे किशोर. बरकत, या कुळाच्या मुसक्यावरून गावच्या कोणवड्यात कसा टाकतो बघ तुम्ही. अरे नको की सोड मर्दा, मला नाही वाईट वाटलेलं. तू काय टेन्शन घेऊ नको, जाऊ दे. ए बरकत, राणा आलाय ना व, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही, लढायचं. या कुळाला राणाचा हिसकाच धावत होता. नको. अरे राणा, सोड म्हणतो ना, राणा, सोड. ऐक की. बाबा ऐक की. ए राणा, आढवावर बसून तुझी धिंडच काढतो का नाही बघतो. ए अगं बास बास बास, किती बोलतेस तू? ए जवा बोलती जिजा तवा कडाडत्यात इजा. पुण्यांदा जर माझ्या नादाला लागला का नाही, टन्नूच काढतो टकुऱ्या. मला नको ते नाव नाही ना होय. जिजा, जिजा नाव आहे माझं. आला ध्यानात? गुस्सा भरलेला पैलवान. ए जिजा का फिजा, डोळे उठून कुणाला बघतीस का? आणि भुसा भरलेला पैलवान कोणाला म्हणतेस? तिचं बळ असलेला पैलवान आहे यो. हा, उगा आमच्या मालकांचं डोसकं गरम करू नको, नाहीतर तुझं काय खरं नाही बघ, सांगून ठेवतो. अरे पण मला नको ते माणसासारखं दिसते. अरे जरा तोंडोळा मिळतोय म्हणून तुला नकाय ते माणूस झाले काय लगेच? अरे तुला जे नकोय ते माणूस तू जेलात गेलास तेव्हा ते गाव सोडून गेले बघ. तेच काय, त्याचे आई बाबा बी गेलेत. आता उगाच मला इथे वाट आणून देत बसू नकोस. गप घरला जा बघू. घरला जा, मस्तपैकी गोदाकाने जेवणाचा प्लॅन केलाय. मस्तपैकी त्याच्यावर ताव मार आणि आराम कर. जा जातोस ना बोलू त्या जिजाला. नाही नाही, अजिबात नाही. त्या बाईच्या वाराला बी उभं राहणार नाही मी. त्यात काय, दुसऱ्या कुठल्या बी बाईच्या वाराला उभं राहणार नाही. सच्चा पैलवान आहे मी. काय म्हणजे मला नको तो माणूस. तू काय मिर्जाच्या मेंटल हॉस्पिटलात पळून घेऊन आलायस काय? काय नग ते माणूस चाललंय? हा, नाव गाव काय हाय का नाही तर नग त्या माणसाला? आहे की, मला नको ते ना. खरं तुला त्या मिर्जाच्या मेंटल वार्डातच भरती करायला पाहिजे बघ. तू असतील रिकाम टेकडा, मला लय काम आहे. चल. गावच्या माणसांना बोलतो बॅटरी डोळ्याच्या, थोड्या अंगाच्या, तडक्या मेंदूच्या, गावच्या मातीला नावं ठेवायला लागलाय तू? काय समजलं
सॉरी ताई चुकलं सॉरी नया रक्ताया नरसाया अरे आम्ही गावची माणसं इथं मातीत राबतो म्हणून तुम्हा शहरातल्या सोंगांची पोट भरतात आणि तू आम्हाला नावं ठेवायला लागलाय नाही पुण्यांदा जर का गावचा मातीला आणि गावच्या माणसांना काय बोलला नाही बोलणार ताई नाही जर बोलला तर तुझी जीभ हातडून तुझ्या गळ्यात अडकून गुलाल माखून गाढवावर बसून धिंडत काढतो का नाही तुझी बघ चल. मालक ओ मालक अहो डोळं पडलं की खाली काय मालक येणार काय डबल शीट घरी जाऊन तोंड बघा आरशात डबल शीट येणार म्हण कडकडन आला मोठा शहाणा राणा बस बाळा. चंदा पाणी घेऊन ये. राणा बस बाळा. फोटो नाव काय बी नको या घरात. होय रे बाबा. आत्ताच्या आत्ता यो फोटो काढून टाक आणि पुण्यांदा समजा कर चेक कर. राणा अरे गोदा का राग शांत झाला की आपोआप खाली येते तू काय काळजी करू नको. हा बर मी येऊ काय शेतातले कामं पडल्यात बघ. अरे थांब की तू जीवन जा. नको नको लय कामं पडल्यात मी येतो. हा कार जेवण चांगलं झालं नाही. चांगले की गोदक का मला जो माणूस नकोय ती अजून मी गावात आहे काय. कोण र? तू असं काय करायला तुला सांगितलं होतं की. कोण? अगं विसरलीस वय. अगं ज्यानं माझ्या खिरीमध्ये ते गुंगीचं औषध टाकलं होतं. अंजली वहिनी. तिरुपती काय ठरले? राणानं सांगितलंय ना तिचं नाव बी या घरात घ्यायचं नाही म्हणून. ही बाई मला नको ते नाव आहे का नाही हे हुडकून काढलं पाहिजे. तू इथंच थांब. हा अरे राणा सावकाश जेव की. अजिबात आलायच नाही. बोल का झालं माझं. अरे अरे नीट जेवलायस काय? होय होय गडगडी तिथं दादा ते पाणी घेऊन बाहेर या लवकर. हो या की लवकर या. हा त्या का पण बघल ठेवा बाजूला ते ठेवा. काय झालं? सच्च्या पहिल्यान बनायला काय लागते? तालीम लागते ना. आणि तालीम जर पाहिजे असेल तर त्या बाईला आपल्या जमिनीवर हाकलवायला पाहिजे. आणि तिला जर हाकलवायचं असेल ती बाई कोण आहे जे पहिला हुडकून काढलं पाहिजे. कळलं काय? वय बरोबर आहे तुझं. होय ना व. अरे मग लागते का मला जा. काय लागतं मला ते काय एकट्या दुकट्याचं काम आहे वय. आणि जर त्या दिदाचा मार खायची पाळी आली
तर आपण दोघांनी मिळूनच का खायचा? दोघं चौघं तरी नकोत वय संगत. एक काम करूया, तू बरकतला आण आणि बघू त्या जिजाचं काय होते ती पुढं. चालतंय की. ठीक आहे मग, आज हुडकून काढायचंच की कोण आहे ते. चालते की. हे राणा, तुझ्यासारख्या म्हशीला मी घाबरत नाही. शायनिंग मारायचं सोड आणि गपगुमान जमीन खाली कर, नाहीतर लय वाईट हाल होतील तुझं. ए रानादा, काय तिच्या हातनं माझा मर्डर करायचा प्लॅन केलायस काय तू? ठीक आहे बाबा, तुझी चिठ्ठी. खाली बस. अरे बस खाली. राजावात घाबरू नकस. तू बारकायस का नाही, तेव्हा तुला ती काय बी करणार नाही बघ. बिंदास जा आणि चिठ्ठी दे. ए नाही नाही नाही. काय नाही? ए नाही रे, नाही नाही. हे पोस्टर तालीम सुरू करायचे का नाही? हा वय वय करायचं आहे. बोलणार म्हणजे बोल. राणा, कशाला माझा बकरा करायलास तू मर्दा? काय होय? बोल. हॅलो राणादा. हॅलो लक्ष्मी, कशी आहे? आई संगत बोलणार काय? हा, एक मिनिट थांब, आई संगत बोल. अरे तुझा, अरे राणा, हा लक्ष्मी. बरकत मामू. तू कवापास नाही झालास? अगं नाही नाही, थांब थांब, जरा फोन चालूच ठेव देतो. हा, चालूच ठेव. नाही पाठवे की. ए, तुझा म्हणले ना? जा म्हणले ना? अरे जा की फोन चालू, जा. जा, तिकडे जा, जा. काय सांगितलं होतं? ताप द्यायचा नाही म्हणून सांगितलं होतं का नाही? हा? आता माप नाही का ताप नाही. आता जीवच उतरतो तुझी. तडावर टांगून पोच देऊन सेल्फी काढतो का नाही बघा. ए ऐके, भुस्सा भरलेला पैलवान. बास बास बास. काय बस, काय बस. चालू दे. जेव्हा बोलती जिजा तेव्हा कडाडत्यात तिजा. ए पैलवान, आता तुझ्या दोस्ताला घ्यायचं, कडकडनं सुटायचं. पुण्यांदा जर माझ्या वावरात दिसलात तर तुम्हाला असा करंट मारन का नाही, डायरेक्ट चंद्रावर पोचतील. चल चल बाबा. पडदा पडला असता. अंजली हे नाव त्यांनी त्यांच्या आयुष्यातनं काढून टाकलंय म्हणून मला हे जिजाचं रूप घ्यावं लागलं. मी शहरात ना आलीये म्हणून अशी वागले. हा जो काही त्यांच्या मनात गैरसमज झालाय तो दूर करायला मला मदत कर. मीही इथल्या मातीशी, इथल्या माणसांशी त्यांच्या इतकीच जोडली गेलीये हे दाखवून देण्यासाठी मी हे जिजाचं रूप घेतलंय. ते रूप रंगवायला मला मदत कर. माझ्या नवऱ्याला पुन्हा संसाराला लागायची बुद्धी दे. आमच्यातला तंटा मिटून पुन्हा सुख येऊ दे. गरगरीत. अहो राणादा, कवाला असं तुम्ही? गोदा का राणादा आलत बघ. राणादा, गोदाकानं काय जेवण बनवले माहितीये का? एक नंबर. काय रे राणा, पीसभर कुठं हुंदडत होतास? अरे घराचं काही ध्यान आहे का नाही तुला? ते जरा कामात होतो. राणा,
अरे आल्या आल्या कामात कशाला झोपून घेतलाय स्वतःला? जरा खा पी आराम कर. आराम कसा करू? इकडे जीवाला चैन पडणं झाले, डोसक्यात नाही विचार जात नाही. कसला विचार र? आता सुद्धा ते सतत माझाच विचार करत असतात की नाही? होय होय. त्यांची ही सच्च्या पैलवानाची शपथ कशी मोडायची याचा अनुभव आहे मला. त्यांना पुन्हा संसाराच्या रस्त्यावर कसं आणायचं हे चांगलंच माहितीये मला. पण त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. अहो माझी साथ काय आहेच बघा, तुम्ही त्याची काळजीच करू नका. वहिनी राणाच तुमच्या विरोधात आला तर? ये उत्तर द्या समोर. मी फुल तयारी केली आहे लढाईची. प्रेमात जिंकायचं असेल तर लढता यायलाच पाहिजे. हो सरपंच, बास की. आता माझी किती पातळी कमी करणार आहे तुम्ही? अहो माननीय परेश पाटील आहे मी. तू या ग्रामपंचायतीचा शिपाई आहेस. हा चल माझ्यासाठी चहा घेऊन ये, गरमागरम आणि कडक. फोन करून सांगा, मी आता लय कामात आहे. शिपाई, सरपंच या नात्यानं मी तुला ऑर्डर देतोय, चहा घेऊन ये. हे बघा, मी शिपाई नाही आहे, ग्रामपंचायतीचा स्वयंसेवक आहे. मी शिपाई म्हटले ना व, तेव्हा जा, नाहीतर पंचगंगेच्या पाण्यात बुडवून 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 मारीन तुला. बस, लय झालं. आता पातळी वाढत चालली आहे तुझी. अहो ते काय पाऊस लई पडालाय बाहेर, त्यामुळे लई डास व्हायला लागले. थांबा 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 सरपंच थांबा. इथं बघा, इथं बघा, ही ते तुमच्या अंगावर बसलाय बघा, ह्यो मानेवर बसले बघा कडवं. उगाच डेंग्यू बेंगू झाला तर काय करायचं हो? राणादा माराय बघ येऊ. नाही हो नाही, ते डास बसला होता मानेवर, त्यो मारत होतो. उगीच सरपंचाला मलेरिया झाला तर अजून त्यांचं लगीन व्हायचं आहे. राणादा बस की, तू बस की, तुझ्यासाठी गरमागरम कडक चहा घेऊन येतो मी. अरे बाबा चहा घेत नाही मी, चहानं बॉडी जळते. मग दूध आणतो. हा बस तू बस. आलो का सरपंच? असं की बर, आज पंचायतीत कसं काय येणं केलं? अरे वा 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 वा, काय ग, ह्या तुझ्या मांजर डोळ्याबद्दल लय ऐकलं होतं बघ मी. आता प्रत्यक्षात बघितलं आणि तुझ्या डोळ्यात जीव अडकला की ग माझा. जीव तू चालला असला तर बोल अजून बोल. खाली ठेव ते. अगं ठेव ग खाली. अगं काय डेंजरस आहेस बाई तू. खाली ठेवते. अगं माझं काय म्हणणं, कोल्हापुरी ठसका, कोल्हापूरची लवंगी मिरची. हे इथं कशाला आलायस तेवढं सांग, नाही तर पायताना टाळूवरचं केसच काढतो तुझ्या. केस तर तुझ्यावर होणार आहे आता. या रानाच्या जमिनीवर कब्जा केलायस ना तू, त्याच्याकडे 7/12 याचा. ही जमीन अंजलीच्या नावावर आहे आणि ती जमीन तू बळकावल्यास. ये झोपडा आहे की नाही, आता काय राहत नसतंय, जाणार सगळं. आत्ताच्या आत्ता तुला ग्रामपंचायतीत बोलवले, तुझ्या विरोधात कंप्लेंट आहे. चल. येणार नाही. जाऊन सांग त्या भुस्सा भरलेल्या पैलवानाला. हे नाही, रानावर एवढा विशेष राग का म्हणून? दुश्मन आहे माझा. दुश्मन? हा पक्का दुश्मन आहे. त्याला जाऊन सांग, पुण्यांदा बांधावर पाय जरी ठेवला ना तर त्याचा पाय तोडून गळ्यात अडकून गुलाल माखून गाढवावरून त्याची धिंड काढतो का नाही बघ. एवढा डेंजर दुश्मन आहे? एक सिक्रेट सांगू काय? म्हणजे ते राणा आहे की नाही, राणा थांब. ठीक आहे, आजपासून तू माझी तायडी. हा मग आता म्या काय सांगतोय ते नीट ऐकायचं. राणा माझा दुश्मन आहे, तेव्हा त्याचा बदला बी म्याच घेईन. राणाच्या समजा खबरा तू माझ्या पतून आणून पोचवायची. राणाच्या विरोधात जे काय करायचं असेल ते तू मला आधी विचारायचं. जे काय करायचं ते मी करणार, तू फक्त माहिती द्यायची. कळलं? कळलं. येतो.
स्वतःचा बदला स्वतः घेणार. तू आत्मनिर्भर आहे. निघतोस काय आता? पंचायतीत समधी अंडी उभत बसली असत्याल. जा. अन हा, समजासनी जाऊन सांग जिजा काय म्हणली ते. ठीक आहे, जातो. पण हे बघ, आपल्या दोघांची छुपी युती आहे, हा, लक्षात ठेव. हे बघ, पण राणासमोर मी तुझा दुश्मन. निघालो. गेलोच मी. चल. आज गिरणीचा पट्टा तुटलाय. चल बसून चल लवकर. ए सच्चा मर्दा, त्या पट्ट्याचं काहीतरी कर की. हा, आणि त्या पट्ट्या पायी तुझ्या बायकोनं पट्ट्यानं मारून मारून तुझं दात पाडलं. हा, तरी पट्टा तुटतोच तुझा. अरे उद्या मला काय कळत नाही. आज मी काय करू त्याला. चल की राणा जा लवकर. ऐक सच्चा, आधी जरा माझी अडचण सोडू दे, मग तुझं काय ते बघू आपण. राणा, तू तुझ्या अडचणीचं काही काळजी करू नकोस. हे व्यवस्थित सोडू तुम्ही. येऊन येते आता जिजा का फिजा. बघ सरपंच, माननीय, तो माननीयपणा बाहेर गुंडाळायचा आणि युनिफॉर्म मध्ये आत या. हा, होय होय, चुकलं जरा. आलो आलो आलोच. चल की राणा जा लवकर. निजेजा, ती फार काय शानी बाई नाहीये बर का. अहो, मी तिला गोडी गुलाबीनं म्हटलं की चल पंचायतीत तुला बोलवलंय, राणादा तिकडं आल्यात. तर ती म्हणाली कोण राणा फिना, मी काय ओळखत नाही म्हणाली त्याला. मग मी जरा आवाज वाढवला, दरडावलो. म्हणलं तुला पंचायतीत यायला लागल, सरपंचानी तसा हुकूम काढलाय, कायद्याचा हुकूम आहे. तर म्हणाली कोण सरपंच बिरपंच मी ओळखत नाही, जर यायचं असेल तर तुम्ही माझ्या दारात या. राहू द्या, काय काय वाटेल ती बोलली रे तुझ्याबद्दल. कानात नुसतं शिसवतल्यागत झालं मला. दूध बस म्हणली. मला ऐकून लई वाईट वाटायलंय. असं म्हणाली ती. राणा, आता मला हे सर होत नाही. माझा अपमान म्हणजे दौलतवाडीचा अपमान, दौलतवाडीच्या सरपंचाचा अपमान. नाही पप्या, एक काम कर, तालमीत जा, एक 10-12 पैलवान घेऊन ये, दाखवतो त्या जिजाला कप्पीजाला. उद्या का डोकं फिरलं काय तुझं? काय? तालीम कुठे गावात आणि पैलवान कुठे ना? मी काय बोलू सरपंच? ते नाही राहणार. माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पैलवान पाहिजे. आत्ताच्या आता तालीम सुरू व्हायला पाहिजे. वय नव तेव्हापासून तेच सांगायला नव. तर काय करायचं वहिनी? नाही, मी नाही जमीन सोडणार. अहो वहिनी, असं करून कसं चालेल? सगळं कायदा राणाच्या बाजूने. उद्या जर पोलीस बिलीस आलं तर सगळाच खेळ संपला. भाऊजी, अहो काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं मला बी काहीच कळण झाले बघा. राणा बी ऐकून झालंय. तुमच्याकडे फक्त ते जिजाचं आधार कार्ड आहे खोटं, बाकी काहीच कागदपत्र नाहीत. अहो सगळी कागदपत्र अंजली नावाने. आता सगळं अवघडून बसले बघा. वहिनी काहीतरी करा आता तुम्हीच. भाऊजी, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर मिळेल? मी बघतो की. मग मला एक स्टॅम्प पेपर आणि एक पेन आणून द्या. बाकी काय करायचं ते मी बघते. चालते, येतो मी घेऊ. मी 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 कशाला? म्हणजे आता जमीन बळकवल्या रानादाची, अपमान झालाय सरपंचांचा, मला कशाला उगीच दाणीला द्यायला लागला याच्यात? या प्रकरणात मला वडू नका सा. ऐका की, हे बघ, तू शिपाई झाल्यापासून तरी पार तुझं भित्र मांजर झालंय. ए सच्चा, तू घुस. मी मी नाही बाबा. अरे गावचा सरपंच आहेस तू, दौलतवाडीचा सुप्रसिद्ध पैलवान राणादा. आणि तुम्ही दोघं एवढं चांगलं असताना मी आगाऊपणा करणं बरोबर आहे? बरोबर आहे का? वा वा रे वा वा. आतापर्यंत उद्या आणि आता सरपंच व्हाय. राणादा, तू पैलवान आहेस. हा, खुश तू. कोण म्हणायला कशाला पाहिजे? आमच्याकडं अरे सगळं काय मी एकट्यानेच बोलायचं का सरपंच म्हणून? तुम्ही काहीतरी बोला की मला जाऊ. मी आहे तू. मी नाही नाही नाही, सरपंच या नात्यानं तुम्हालाच बोलायला लागतंय. बोला बोला. काय रे? बोला की सरपंच. हा बोला बोला, आता बोला. कसं आहे बाई? बाई, बरं ताई, तुम्ही राणादादाच्या जमिनीवरती कब्जा केलाय. बेकायदेशीर. हा, बेकायदेशीर. तो सोडावं असं सरपंच म्हणून मी तुम्हाला विनंती करतो.
सई तर रानादाला नको असलेल्या माणसाचीच आहे की. राजा खरंच की होय की रे घेतली नाही. आता साम झाला, दाम देऊन बघ की. अगं पण आपण आपल्या मेहनतीचा पैसा असल्याच नाही फुकट कशा पैसे द्यायचा. अरे पैसे देऊन ही कटकट जाणार असेल तर देऊया की. हे बघ, मी पैसे काढून ठेवते, तू उद्या सकाळीच नेऊन दे तिला. ते गणपतीच्या आधी ही ब्यात घालूया. गणपतीत आपल्या डोक्याला काय ताप न ग बघ. ठीक आहे, उद्याच पैसे देऊन टाकतो. मी काढून ठेवते पैसे. हा, बघ, खरंच सांगतोय मी. अरे दाव की काय करशील. बघ बाई माणूस आहे म्हणून मला काय करता येत नाही. हा, आपण असं समजू नकास की मला काय करता येणार नाही म्हणून. अरे तेच विचारायला लागलं, काय करशील दाव की मर्दा. अरे ए माझं हे बघ, हे बघ, तू की नाही इकडेच थांब. बघ, तुला आमच्या गावच्या बायकांची पावर दावतो. बाईला बाईचा दंक जाणतो का नाही बघ. हे बघ, हे असू नकस. तुला एक समजा मागात पडणार आहे. तू फक्त इकडे थांब. अरे गुस्सा भरलेला पैलवान. तिची मांजरा डोळे आहे का नाही, तिला तुमचा हिंगा दावा. आवकर आता आम्हा बायकांची ही कामं तुम्ही पुरुष मंडळी कसं करणार. हा हा तेच की मी बोलू. गप्पी वहिनी, पुरुष बाई दोघं बी समान असतात. असा भेदभाव करायचा नसतोय. आम्ही करतो तुमची कामं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त जावा आणि ती जिजा का फिजा कोण आहे का नाही, तिला दौलतवाडीची पावर दावा. असं काय. ठीक आहे, हा, घरला जाऊन तुम्हाला काम देते आणि सरळ त्या मळ्यामध्ये जाते. चला घरी आणि उचला हे समजा. चला चला लवकर चला. हे उचल. राणा राणा तीच वय ग तू. ये बाहेर ये. नाही तुझं तोंड कळ केलं तर मी बी नाव सांगणार नाही माझं. अगं पोलिसाची बायको आहे मी. ये बाहेर. तू माझ्या तोंडाला काळ फासणार. कोण आहेस तू. झाली बाबा एकदाशी काम. काय झालं सर. कल्पना वहिनी आत्तापत्र हाकलून मी लावला असेल. अजून कशा आलं नाही. याला पाहिजे होतं आत्तापत्र. आपण जाऊन बघूया काय झालं तर पाहिजे. तुम्ही ती बाई रे मेडोकाची. कल्पना वहिनी काय कमी आहेत वय. तसं नाही रे, तरी बी आपण जाऊन बघायला पाहिजे. चल. कसं आहे, या कल्पना वहिनीच त्याचा चॅप्टर बायकांचा अनुभव नाही रे. की माझ्याकडे एक आयडिया. काय दणगा अनुभव असेल की नाही, आपण त्या बाईला गाठू. चल. अरे कशाला राहणार. चल म्हणतोय ना. राणा, हे मांजरीसारखं डोळा असतात की नाही, त्या बायका लय डेंजर असतात. तू नाक सोडीच्या बाईचा आहे. असं कसा सोडू. सवाल आपल्या जमिनीचा आणि तालमीचा आहे. अजिबात सोडणार नाही. बाबा दुर्पा मावशी आहेत बघ. चल. काय काय नाही दुर्पा मावशी, कापडच होतं वाटतं. नाही, पापड वाळत घालायला लागू. असाच करतो तिचा. हा, अहो काय आहे? अहो आपल्या जमिनीवर कब्जा केलाय तिनं. आपल्या मळ्यातच आहे. बर
जाऊन कुठं की तिला हा अरे बाबा ऊन पडले तर वर कापड वाळवतो नाहीतर वाळता वाळत नाही तर बघ. आम्ही धुतो की कापड हा तुम्ही पहिलं मुळ्यात जावा आणि तिला जन्माची अद्दल गाडवा जा. तुम्ही गडी माणसं कसं काय धुणार कापड. अहो ते अहो त्यात काय एवढं नातवाचे हागलेले बाळू ते बी आण आणि ते बी धू. काय मी आत्ता जातो आणि तिला हिंगाच दाखवतो बघ. जावा जावा. राहणार तुझ्या पायी काय काय करायला लागते रे माझ्या पायी नाही र त्या जिजापायी करायला लागतंय. दुर्पमावशी गेल्यात का नाही आता फक्त त्यांनी तिकडे जाऊन की नाही तिची कुठून कुठून चटणी केली पाहिजे. काय काय जा की कुठं त्या धुरपा मावशीच्या हागऱ्या नातवाची कापडे घेऊन ये, जा. काय मी मग जा अरे जा. हे बघ मी ग्रामपंचायत मध्ये मेंबर होते कळलं काय. ज्यांनी इकडं धाडलंय त्याला बोलवा. मी काय सांगतोय ते ऐक आधी. ए म्हातारे मी काय सांगालो ऐकू ना झालं तुला. अग अग पण हे बघ जाऊन सांग त्या रानाला त्याला म्हणाव किती बी बायका पाठवल्या तरी जिजा घाबरत नसते. अगं पण एकदा सांगितलं कळतंय का नाही. अगं बाई हा? सॉरी दुर्पा मावशी